नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला भरपूर शेतकरी कमेंट करतायत किंवा फोन करून विचारतायत की सर मुरघ-बहाराचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे। मुरघ-बहाराचं व्यवस्थापन करायला आपल्याकडे फक्त 1 महिनाच आहे आणि याच्यामध्येच आपल्याला सर्व गोष्टी करायच्या म्हणजे झाडांना न्यूट्रिएंट्स देणं, त्याचबरोबर आंबे-बहाराची फळं थोडी आहेत तर मग माल किती धरायचा आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे पाणी कमी असेल तर मुरघ-बहाराला कशा पद्धतीने आपण झाडाला खत देऊ शकतो जेणेकरून मुरघ-बहार आपल्या झाडावरती चांगला फुटेल। मित्रांनो, मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल कृषीगाथा येऊन मध्ये। चला मित्रांनो, जाणून घेऊया आजचा विषय मोसंबी संत्रा मुरघ-बहार व्यवस्थापन। मुरघ-बहार व्यवस्थापन करताना आपल्याला या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना मुरघ-बहार धरायचा आहे आणि कशा पद्धतीने धरायचं आहे किंवा आपण चूक तर नाही करत ना, ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही सततचा मुरघ-बहार जर घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पाणी जर कमी असेल तर तुम्ही मुरघ-बहार घेताय किंवा समजा पावसाळ्यामध्ये आपल्याला पाणी तर असतं परंतु त्याच्यानंतर आपल्याला आंबे-बहाराला पाणी पुरत नाही आणि त्याच्यानंतर आपण आंबे-बहार घेऊ शकत नाही, म्हणून जे शेतकरी सततचा मुरघ-बहार घेतात त्यांच्यासाठी एक आजचं नियोजन आहे। त्याचबरोबर आंबे-बहाराची फळं कमी आहेत म्हणून आपण मुरघ-बहार घेतोय आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी आंबे-बहार फोडला परंतु जी फुलं आहेत तर ती कमी लागली, त्याच्यानंतर फळाची संख्या कमी दिसते, म्हणून आपल्याला या ठिकाणी मुरघ-बहाराचं नियोजन करायचंय। किंवा काही शेतकरी म्हणतात की चला आपल्याला आंबे-बहाराची फळं व्यवस्थित आहेत तरी सुद्धा मुरघ-बहाराला आपण प्रयत्न करू, तर असं करू नका। जेणेकरून आपण जर सततचा आंबे-बहार जर या ठिकाणी घेत असलो आपल्या झाडावरती तर झाडांना डिस्टर्ब करू नका, जेणेकरून झाड जे तर ते मुरघ-बहार धरायचा आहे की आंबे-बहार धरायचा आहे या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होतं आणि त्याच्यानंतर झाडामध्ये चलबिचल होते आणि तुम्हाला आंबे-बहार सुद्धा व्यवस्थित मिळत नाही आणि मुरघ-बहार सुद्धा व्यवस्थित मिळत नाही। त्याच्यासाठी एक बहार कंपल्सरी धरत चला जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही, त्याचबरोबर एक बहार आपल्याला चांगला भेटू शकतो। तर चला मित्रांनो, जर तुम्ही सततचा मुरघ-बहार जर धरत असेल तर या ठिकाणी तुम्हाला मुरघ-बहार घ्यायला अडचण नाही, परंतु आंब्या प्लस मिरग्या जर धरला तर याच्यामध्ये फॉल्ट काय होतो की जे पण झाडं मुरघ-बहार धरतात, जे शेतकरी मुरघ-बहार धरतात या ठिकाणी तर त्यांची झाडं लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते। याचं कारण आहे की ज्या वेळेला हार्वेस्टिंगला माल येतो मुरघ-बहार तर त्यावेळेस उन्हाळा असतो आणि उन्हाळा असल्या कारणानं झाडामध्ये अतिट्रेस निर्माण होणं किंवा त्याचबरोबर झाडाला काही अन्नद्रव्याची डेफिशियन्सी पडणं किंवा झाडावरची फळं ही जास्त दिवस राहिल्याने झाडामध्ये एक तणाव निर्माण होतो आणि त्याच्यानंतर आपली झाडंही खराब होऊ शकतात। मित्रांनो, आंबे-बहारामध्ये कसं असतं तर आंबे-बहारामध्ये आपण ज्या वेळेला फळं पोसण्याची अवस्था असते तर त्यावेळेला झाडांना व्यवस्थित पाणी भेटतं, पावसाळा असतो, वातावरण गार असतं, थंड वातावरणामध्ये झाडांची तब्येत चांगली असते, जरी जास्त माल असेल तरी सुद्धा झाडावरती ट्रेस येत नाही आणि त्यामुळेच मोसंबीची बाग जी असते तर ती आंबे-बहार धरणाऱ्या शेतकऱ्यांची जी बाग असते तर ती व्यवस्थितरित्या टिकून राहते आणि तिची क्वालिटी सुद्धा चांगली राहते। आणि आंबे-बहाराचा प्लस पॉइंट असा आहे की फळांना मार्केट सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित भेटतं। अशा आंबे-बहाराला मार्केट कधीही जास्त असतं, त्याच्यामुळं जर आपण सतत पाणी जर चांगलं असेल, आंबे-बहाराची फळं जर घेत असाल तर आंबे-बहारच घ्या, जेणेकरून मुरघ-बहाराकडे जाण्याची काही गरज नाही। तर चला मित्रांनो, आपला विषय सुरू करूया आजचा की सर्वात महत्वाचं की पाणी व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं कमी करायचंय। आपल्याकडे 1 महिना बाकी आहे आणि त्याच्यामध्ये तो म्हणजे एप्रिल महिना। एप्रिल महिन्यामध्येच आपल्याला झाडांना सर्व न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर काही फवारण्या मे मध्ये करणं गरजेचं आहे, तेव्हाच आपला मुरघ-बहार हा व्यवस्थित फुटू शकतो। याच्या पाठीमागचं कारण आहे की जर तुम्ही आता आंबे-बहार जर फोडलेले त्याच्यानंतर तुम्ही खताची मात्रा दिलेली, आता एका जमिनीचं आपल्याला विभागून बघावं लागणार आहे, हलक्या जमिनीचं कसं आणि भारी जमिनीचं कसं। कारण ताणाची जी प्रक्रिया असते तर ती एक तर वरून तापमान आहे, त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी येते की भारी जमिनीमधली झाडं थोडे दिवस जास्त दम धरू शकतात आणि हलकी जमीन जी असते तर तिथं झाडं पटकन ट्रेसमध्ये येतात आणि त्याच माध्यमातून त्या झाडांचं नुकसान नाही झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला भारी जमीन आणि हलकी जमीन या दोन्ही मध्ये तफावत दूर करून आपल्याला 2 व्हिडिओ वेगवेगळे बनावं लागणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करताना आपण भारी जमिनीचं आज बघू की भारी जमिनीमध्ये आपण कशा पद्धतीचं मुरघ-बहार व्यवस्थापन करू शकतो। भारी जमिनीमध्ये आपल्याला पहिलं तर एप्रिल मध्ये जे पाणी देणार आहे आपण एप्रिल महिन्यामध्ये, तर याच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करणं गरजेचं आहे। जसं की तुम्ही जर फ्लड पाणी देत असले बागाला, मोकळं पाणी चालू आहे आणि आपल्याला मुरघ-बहार धरायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला काही खताची मात्रा या ठिकाणी देणं गरजेचं आहे। खताची मात्रा कोणती द्यायची, जर तुम्ही बेसल डोस केला असेल आंबे-बहाराच्या वेळी तर खताची मात्रा थोडी द्यायची, जसं की आपण 10-26 च्या मार्फत या ठिकाणी 10-26-26 च्या मार्फत ती पूर्ण करू शकतो किंवा 12-32-16
12-32-16च्या मार्फत करू शकतो किंवा त्याचबरोबर आपण या ठिकाणी सिंगल खत म्हणजे जसं की सुपर फॉस्फेट असेल, युरिया असेल किंवा त्याचबरोबर पोटॅश असेल याच्या मार्फत सुद्धा भागू शकतो। आता या ठिकाणी 10-26-26 जर दिलं तरी सुद्धा आपल्याला प्रति झाड 600 ग्रॅम द्यायचंय। 12-32-16 जर दिलं आपण या ठिकाणी तरी सुद्धा आपल्याला 700 ग्रॅम या ठिकाणी प्रति झाडाला खत देणं गरजेचं आहे। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला थोडंच खत देणं का गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचं असं कारण आहे की आपला डोस आंब्या बहाराच्या वेळी झालेला आहे आणि त्यामुळे झाडामध्ये एकदम व्यवस्थितरित्या अन्नद्रव्याचा साठा असण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर आपल्याला मात्र या ठिकाणी थोडीशी खताची मात्रा दिली म्हणजे झाडाला अजून ताकद थोडीशी भेटेल आणि त्याच्यानंतर आपली झाडं फ्लॉवरिंग साठी व्यवस्थित होऊ शकतात। हे जर खत तुम्ही दोन्ही जरी नाही दिले तर किमान आपल्याला या ठिकाणी सुपर फॉस्फेटचा वापर या ठिकाणी किमान एकरी 4 बॅग करणं आहे। 4 बॅग प्रति एकर साठी आपल्याला सुपर फॉस्फेटची मात्रा वापरणं गरजेचं आहे आणि थोडं आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो। परंतु एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हा डोस करणं गरजेचं आहे। त्याचं कारण सांगतो, कारण पोटॅश त्याचबरोबर आपलं सुपर फॉस्फेट यांना लागू होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मात्र जर उशिरा डोस केला तर निश्चितच त्या खताचं विघटन व्यवस्थित होणार नाही आणि त्याचबरोबर आपण फ्लड पाणी आपण कमी करणार आहेत त्याच माध्यमातून आपल्या खताचं विघटन होऊन त्याच्यातले अन्नद्रव्य जे तर ती झाडाने ओढली पाहिजे। याच्यासाठी आपल्याला खताची मात्रा लवकरात लवकर देणं गरजेचं आहे जेणेकरून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण खत देऊ त्यावेळेला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला ती खताची मात्रा झाडाला लागू होणार आहे आणि त्याच्यानंतर झाडं आपली फ्लॉवरिंग साठी तयार होणार आहे। जर फ्लड पाणी जर आपलं बंद झालं आणि आपण बेसल डोस दिला तर निश्चितच या ठिकाणी त्या खताचं व्यवस्थित विघटन होणार नाही आणि त्याच्यानंतर मात्र आपलं खत दिल्याचं समाधान होईल आणि झाड मात्र त्या खताला उचलणार नाही तर ते खत आपलं जमिनीमध्ये तसंच पडून राहू शकतं। त्यासाठी लवकरात लवकर खत देऊन फ्लड पाणी देणं गरजेचं आहे। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाणी व्यवस्थापन करताना सुरुवातीला जास्त पाणी त्याच्यानंतर थोडंसं एक पाणी मोकळं दिल्यानंतर अजून एक पाणी आपण मोकळं देऊ शकतो आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला ठिबक वरती झाडं आणायची। ठिबक वरती आपल्याला झाडं आणल्याच्या नंतर आपण त्या झाडांना जसं की 8 तास पाणी जर देत असलो त्याच्यानंतर 6 तास द्यायचं। 6 तासानंतर आपल्याला ते पाणी 4 तासावर आणायचं। महिना जसा लागल तसं आपल्याला झाडाचं पाणी हे बंद करायचंय। म्हणजे बंद केल्याच्या नंतर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो की या ठिकाणी पाणी बंद केल्यानंतर पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण होतो की आपल्याकडं जर पाऊस व्यवस्थित टायमाला नाही आला किंवा झाडं ताणावर आलेली आणि आपल्याला पाणी देण्यासाठी ते पाणी सुद्धा अवेलेबल पाहिजे तेव्हाच आपण मृग बहाराचं सुद्धा व्यवस्थापन करू शकतो। अन्यथा जर पावसाच्या भरोश्यावर आपल्याला जर झाडं फोडायचे असेल तर या ठिकाणी झाडं अति ट्रेस मध्ये जाऊन त्या झाडाचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। परिणामी झाडं आपली काही दगावू शकतात। याच्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपल्याला ताण द्यायचा आहे तर आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या शेवटला आपल्याकडं पाणी असणं गरजेचं आहे आणि ते पण झाडांना व्यवस्थित ठिबकद्वारे होत नाही पण आपण झाडं फोडू शकतो ही गॅरंटी आपल्याला पाण्याची असणं आवश्यक आहे। तेव्हाच आपण हे सर्व नियोजन या ठिकाणी करू शकतो। मित्रांनो खत व्यवस्थापन आपण बघितलं त्याचबरोबर आता दुसरा मुद्दा येतो खत व्यवस्थापनाचाच। पण आपण कशा पद्धतीने जर तुमचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जर डोस देणं झालं नाही किंवा आपण बेसल डोस दिला नाही तर आपल्याला वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून सुद्धा झाडामध्ये ताकद तयार करता येते। याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी 1261चा वापर करायचा आहे। 1261-0 1261च्या माध्यमातून स्फुरदची मात्रा आपल्या झाडांना व्यवस्थितरित्या बसेल आणि व्यवस्थितरित्या झाडाने पूर्ण हे खत वॉटर सोल्युबल अपटेक केल्यानंतर आपल्या झाडामध्ये स्फुरदची लेवल वाढेल। झाडामध्ये स्फुरदची लेवल वाढण्यासाठी 1261चा वापर किमान आपल्याला 2 वेळा करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये एकरी 6 किलो आणि आपल्याला 12 किलो या ठिकाणी स्फुरदची मात्रा आपल्या झाडांना ड्रिपच्या सहाय्याने आपण देऊ शकतो। त्याचबरोबर या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर सुद्धा आपल्याला परत या ठिकाणी करायचा आहे। म्हणजे जसं की ज्या पण प्रोडक्ट मध्ये 6 अन्नद्रव्य भेटतील आपल्याला जसं झिंक असेल, बोरॉन असेल, फेरस असेल, मॅग्नेज असेल, मॉलिब्डेनम असेल, कॉपर असेल तर या असे घटक ज्या प्रोडक्ट मध्ये भेटतील तर ते प्रोडक्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रति एकर साठी 2 किलोचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। मित्रांनो
हा डोस केल्याच्या नंतर आपल्याला फरक स्पष्ट दिसेल की आपल्या झाडामध्ये फॉस्फरस लेवल वाढणं गरजेचं आहे, झाडाची काडी मजबूत होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला फ्लॉवरिंग चांगली निघली पाहिजे, याच्यासाठी मे महिन्यामध्ये तयारी करणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा येतो फवारणी व्यवस्थापन. आणि फवारणी व्यवस्थापन करताना मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 52-34 म्हणजे 052-34 या ठिकाणी आपल्याला याचा स्प्रे घेणं गरजेचं आहे. 052-34 चा एक स्प्रे प्लस मायक्रोन्यूटन या ठिकाणी घ्यायचे. मायक्रोन्यूटनचा वापर का करायचा आहे, तर या ठिकाणी आपल्या झाडामध्ये कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी राहिली नाही पाहिजे, किंवा झाडांना जे पण अन्नद्रव्य लागतात फ्लॉवरिंग किंवा फुलं काढण्यासाठी, तर ते सर्व अन्नद्रव्य आपल्याला झाडांना देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा जो स्प्रे असणार आहे, तर या ठिकाणी 0050 प्लस आपल्याला या ठिकाणी मायक्रोन्यूटनचा परत वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, असे 2 स्प्रे आपण 8 ते 10 दिवसाच्या अंतराने जर घेतले तर या ठिकाणी आपल्या झाडाची काडी जी आहे तर तिची मजबूती चांगली होईल. त्याचबरोबर झाड फ्लॉवरिंग साठी चांगल्यापैकी तयार होतील. आणि या ठिकाणी 0050 चा वापर झाल्यानंतर मित्रांनो, आपली झाडं जशीच आपल्याला तानावर आलेली दिसेल, तर त्या हिशोबाने आपण या ठिकाणी झाडांना पाऊस जर नाही आला तरी सुद्धा पाणी देणं गरजेचं आहे. मित्रांनो, पाणी दिल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पाणी आपल्याला असणं गरजेचं आहे, आपल्याकडे पाणी व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. आपल्याला गॅरंटी पाहिजे का आपली झाडं ही आपण जरी तानावर घेतली तरी सुद्धा आपल्याला पाणी टिकेल, आणि त्याच्यानंतरच आपण या ठिकाणी पावसाच्या भरोश्यावर आपण न राहता आपल्याकडे सुद्धा पाण्याचा साठा असणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेस झाडं तानावर सोडतो तर त्यावेळेला आपण पाणी कमी कमी करत चाला, आणि त्याच्यानंतर मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाडं तानावर सोडा. कारण टेम्परेचर जास्त असल्या कारणानं या ठिकाणी आपली झाडं 30 ते 40 दिवसामध्ये तानावर येऊ शकतात, आणि तानावर आल्याच्या नंतर आपल्याला पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कारण आपली जमीन जशी असेल तशा पद्धतीनं, परंतु जे आपलं आंबे बहाराचं नियोजन असतं तर त्या हिशोबाने जर आपण बघायला गेलं तर निश्चितच 45 ते 60 दिवस लागतात की झाडं व्यवस्थित तानावर येतात. परंतु या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे, उन्हाळा असल्या कारणानं आपली झाडं 30 ते 40 दिवसामध्ये व्यवस्थितरित्या तानावर येऊन या ठिकाणी आपण ती झाडं फोडू शकतो, आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थापन करू शकतो. हलक्या जमिनीमध्ये आपण कशा पद्धतीने न्यूट्रिएंट्स द्यायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.